इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा आहे, आपण मोठा रवाही वापरू शकता। यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे आहे। तेल टाकल्यानंतर व्यवस्थित या प्रकारे चोळून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकायचे आहे आणि आपल्याला हे कणिक मळल्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे। हे पाणी थंडच आहे। बघू शकताय तुम्ही हे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। आता 10 मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवून देऊयात। 10 मिनिटांनंतर हे पीठ व्यवस्थित मुरलं जातं। आता यामध्ये उकडलेले आणि किसून घेतलेले बटाटे घ्यायचे आहेत। इथे मी 3 बटाटे वापरलेले आहेत। बटाटे उकडून झाल्यानंतर ते कुकरमधून बाहेर काढून ठेवावेत आणि थंड झाल्यानंतर वापरावेत। आता यामध्ये कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची वापरायची आहे। कोथिंबीर टाकलेली आहे। त्याचबरोबर जिरेपूड 1 चमचा आणि धनेपूड वापरलेली आहे। त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट 1 चमचा वापरलेली आहे। 1 चमचा तेल वापरलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आता हे सर्व छान असे एकजीव करून घ्यायचे आहे। हा गोळा छान असा मऊसूत झाला पाहिजे। यामध्ये आपण आपल्या आवडीचे कोरडे मसाले टाकू शकता। या प्रकारे मळून घेतलेले आहे। या प्रकारे हा गोळा मळून घेतल्यानंतर लगेचच याचे पोटॅटो फिंगर्स करायला घ्यायचे आहेत। यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे आहे आणि या प्रकारे हे वळून घ्यायचे आहेत। झाले पोटॅटो फिंगर्स। तयार झालेले हे पोटॅटो फिंगर्स कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून घ्यायचे आहेत। कॉर्नफ्लोअर नसेल तर मैदा चालू शकतो किंवा रव्यातही हे घोळवून घेऊ शकता। आता तापलेल्या तेलामध्ये या प्रकारे हे फिंगर्स सोडायचे आहेत आणि मध्यम आचेवर हे खरपूस असे तांबूस कलरवर तळून घ्यायचे आहेत। हे पोटॅटो रवा फिंगर्स बनवायला तर खूप सोपे आहेतच, पण तेवढेच टेस्टीही आहेत आणि विशेष म्हणजे हे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खूप आवडतात आणि तुम्ही हे झटपट बनवू शकता। तयार झालेले आहेत रवा पोटॅटो फिंगर्स किंवा पोटॅटो फिंगर्स। हे झटपट असे पोटॅटो रवा फिंगर्स बनवून तयार आहेत। बघू शकताय तुम्ही बाहेरून छान असं क्रिस्पी कोटिंग आलेलं आहे आणि आतून तितकेच मऊ झालेले आहेत।